नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। समाजसेवक BR सावळे यांचा 80वा वाढदिवस परिवाराच्या वतीने उत्साहामध्ये साजरा। नवी मुंबईतील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी दिल्या BR सावळे यांना शुभेच्छा। महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे वाचनालय म्हणजे ज्ञानाची उपलब्धता देणारी केंद्र असतात। वाचनालयांमुळे लोकांना शिकण्याच्या संधी मिळतात आणि सामाजिक संवाद साधता येतो। याचे महत्त्व जाणून नगरात प्रथम सार्वजनिक वाचनालय निर्माण करणारे, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना समाजहित लक्षात घेऊन विविध शासकीय योजना नगरात आणणारे ज्येष्ठ समाजसेवक श्री BR सावळे यांच्या 80व्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन सोहळा फ्लॅट नंबर 801 व 1001 पार्थ लेक फ्रंट दीघा तलावाजवळ नवी मुंबई या ठिकाणी पार पडला। या सोहळ्याला नवी मुंबईमधील विविध राजकीय पक्षातील नेते, सर्व मित्र परिवार, पाहुणे, सहकारी विभागातील नागरिक यांची विशेष उपस्थिती लाभली। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई। मला आठवतं की काही काळ इकडे काँग्रेसचं वर्चस्व होतं, काही काळ इथे राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, काही काळ इथं शिवसेनेचं वर्चस्व होतं नव्यामुंबईला, काही काळ BJPचं वर्चस्व। हे सर्व वर्चस्व असताना सुद्धा जर सावळे साहेबांनी जर ठरवलं असतं तर कॉम्प्रोमाइज करून आज सावळे साहेब कितीतरी नगरसेवक झाले तर मोठ्या पदावर सुद्धा आला असतं। आजपर्यंत मला त्यांचा आदर्श एवढ्यासाठी वाटतो की त्यांनी तत्वाला कुठं तिलांजली दिली नाही, कुठं आपली निष्ठा कुठं विकली नाही आणि बस आपलं फॅमिली आणि आपला पक्ष आणि आपल्या मुलांना पण त्यांनी तीच शिकवण दिली। श्री BR सावळे काकांवर सर्व प्रेम करणारे, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य, त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, आदरणीय सावळे काकांनी या आयुष्यामध्ये माणुसकी आणि समाजाचं प्रेम कमवलेलं आहे। पैसे तर सगळेच कमवतात, परंतु माणुसकी आणि समाजाचं प्रेम कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे।